महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अमरावती अंतर्गत 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2025 रोजी अमरावती ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन केले आहे। या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व ग्रंथप्रेमी साहित्य रसिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि ग्रंथ प्रदर्शन व विक्री साहित्यासोबतच साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे। या ग्रंथोत्सव उद्घाटनाचा समारंभ 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता नामदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री महसूल तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। माझं नाव सुहास ठाकरे आहे। निरपिंगे वाचनालय आहे माझं, पिंगादेवी वाचनालय आहे आणि आज भव्य कार्यक्रम दिंडीचा कार्यक्रम सकाळी सुभाताई फुडके आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि येणाऱ्या आता चांगला दिंडीचा कार्यक्रम आणि या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने एक नियोजन मडावी साहेबांनी केलेलं आहे आणि इथले सगळे जिल्ह्यातले वाचनालय इथे चालू म्हणजे येणार आहे। जिल्ह्यातले जे वाचनालयातले लोक आहेत ते येणार आहे आणि येणाऱ्या सगळे आमदार सगळ्यांना निवेदन वगैरे सगळ्यांना देणार आहे आणि यांच्या खूप वर्षापासून मागणी आहे। 40% ज्या मागणी आहे, आता शिर्डीला अधिवेशन झालं या संदर्भातलं 2 दिवसाचं 26-27 डिसेंबरला आता फरवरीला शिर्डीमध्ये अधिवेशन झालं। BG देशमुख साहेबांनी ते अधिवेशन कंडक्ट केलं। CM ऑफिसमधून कनेक्टिव्हिटी होती आणि त्या 40%च्या डिमांडसाठी आम्ही ते डिमांड केलेली आहे की सक्सेस झाली पाहिजे। शिर्डीवरून डायरेक्ट आम्ही त्या पद्धतीने इथेच थेट या दिंडीच्या कार्यक्रमाला आलो आहे आणि प्रमोदजी आमले आमचे मित्र नांदगावचे झाडे साहेब काय हे सगळे आमचे स्वयंगडी आम्ही ताकदीने भिडलो आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये 3 बजेटचं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आमच्या 40%च्या डिमांड आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे ही आमची मागणी आहे। अजितदारांनाही निवेदन दिलं, फडणवीस साहेबांनाही दिलं आणि आम्ही शिंदे साहेबांनाही दिलं। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।